रात्र वायरेची आहे असं म्हणण्याचं कारण काय याच्यावर मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ आहे. रात्री कोणत्या भागात मुसळधार पाऊस होणार आहे आणि कोणत्या भागात रात्रभर पावसाचं थैमान राहणार आहे. पाऊस हा जवळपास 24 ते 36 तास उघडणार नाही. तो कोणता भाग आहे, महाराष्ट्रातील कोणते जिल्हे आहेत आणि आपण सावध राहू असं जे सांगण्यात येतं आहे त्याचं कारण काय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं एक पाकिस्तानमध्ये लो प्रेशर दिसतं आहे तुम्हाला. पूर्ण म्हणजे ते पाकिस्तानमध्येच आहे. त्याचं केंद्रही जवळपास म्हणजे बघा खूप पाकिस्तानच्या आतल्या भागात आहे. आणि दुसरं जे एक लो प्रेशर आहे ते पाकिस्तान आणि भारतच्या बॉर्डरवर आहे. या दोन लो प्रेशरमध्ये मुळं अरबी समुद्रातील सुद्धा आर्द्रता आणि बंगालच्या खाडीतील आर्द्रता ही खेचली जात आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दक्षिण भारतातील पाऊस घटलेला आहे. फक्त महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात आणि उर्वरित कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे हे सविस्तर तुम्हाला माहिती मिळणार आहे. मित्रांनो, आता रात्रीचे साधारणपणे 8 वाजलेले आहेत. तर सध्या मुंबई आणि कोकणात अहमदाबादपर्यंत पावसाचा जोर हा खूप जोरदार पाऊस चालू आहे. मुसळधार पावसाची त्या ठिकाणी सध्या रचना दिसत आहे. कोल्हापूरपासून ते मित्रांनो वरती आपण जर गेलो तर भावनगर वरूनसुद्धा म्हणजे आणखी वरती मुला म्हणजे राजस्थानची जी बॉर्डर आहे, पंजाब राजस्थान आणि आपल्या गुजरातची, त्या बॉर्डरपर्यंतचा हा एरिया आहे. गुजरातमध्ये सध्या अतिशय जोराचा मुसळधार पाऊस चालू आहे बऱ्याचशा भागामध्ये. आणि इकडं मुंबई म्हणजे सुरत, भावनगर, वडोदरा म्हणजे बडोदा त्या भागातसुद्धा अतिशय जोराचा पाऊस चालू आहे. वापी, परत बोसर, मुंबई मुरुड आणि खाली जो साताऱ्यात कोयना धरणाकडे येणारा जो उतार आहे त्या भागातसुद्धा अतिशय जोराचा पाऊस चालू आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पाऊस रात्री साधारणपणे कधी त्याची लाईन बदलतो आहे याच्यावर एक तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न